भाजप मुंबईमध्ये भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे। मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांची नावं आता चर्चेत आली आहेत। मुंबईतील भाजपच्या सर्व आमदारांची बैठक सुरू आहे। भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष देखील या बैठकीला उपस्थित आहेत। भाजपचे केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबईचे विद्यमान अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होतीये। भाजपच्या मुंबई कार्यालयामध्ये या बैठकीला सुरुवात झाली आहे। भाजप मुंबई संघटनेमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याकडून। अभिषेक, काय नेमकं या बैठकीतून अपेक्षित आहे? देशाच्या पातळीवर पाहायचं, राज्याच्या पाहायचं किंवा मग एकूणच स्थानिक पातळीवर पाहायचं तर भाजपमध्ये आपल्याला संघटनात्मक बदल होताना पाहायला मिळत आहेत। येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष देखील निवडला जाणार आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये देखील आपल्याला हे बदल होताना पाहायला मिळत आहेत। मुंबई अध्यक्षासंदर्भात जर का पाहायचं तर प्रवीण दरेकर असतील किंवा मग अमित साटम असतील, या दोघांची नावं देखील मुंबई अध्यक्षपदासाठी चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच मागील काही दिवसांपासून मंडल अध्यक्ष असतील किंवा मग तालुका अध्यक्ष असतील, याच्या निवड सध्याला आपल्याला भाजपमध्ये होताना पाहायला मिळत आहेत आणि एकूणच त्या पार्श्वभूमीवर अनेक बैठकांचे सत्र आपल्याला भाजपमध्ये पाहायला मिळत आहे। आज जर पाहायचं तर मुंबई भाजपच्या कार्यालयामध्ये आपल्याला बैठक होताना पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये संघटन मंत्री असतील शिवप्रकाश असतील किंवा मग कार्याध्यक्ष असतील रवींद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष सध्याचे आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला बैठक होताना पाहायला मिळत आहे। या बैठकीला सर्व जे भाजपचे आमदार आहेत, सोबतच जिल्हाध्यक्ष आहेत, ते देखील या बैठकीला उपस्थित आहेत। एकूणच सुरुवातीला पाहायचं तर खालून जी एकूणच ज्येष्ठ असतील सगळ्यांना त्या दृष्टीनं ही सगळी वाटचाल आपल्याला होताना पाहायला मिळत आहे आणि एकूण कुठंतरी नव्या लोकांना संधी देण्यात यावी, एकूण युवकांना संधी देण्यात यावी, अशा प्रकारचे प्रयत्न जे आहेत ते आपल्याला भाजपमध्ये होताना पाहायला मिळतात। निश्चितपणे अभिषेक, प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांची नावं मुंबई अध्यक्षपदासाठी चर्चेत असल्याचं कळत आहे। याविषयी नेमक्या काय काय शक्यता सध्या वर्तवल्या जात आहेत? एकूण सध्याला पाहायचं तर भाजपमध्ये 2 टप्प्यांमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी होताना पाहायला मिळत आहेत। संघटनात्मक पातळीवर खालच्या पातळीचे जे नेमणुका आहेत त्या सध्याला होताना दिसत आहेत आणि त्या अनुषंगानं मंडल अध्यक्ष असतील किंवा मग तालुका अध्यक्ष असतील ह्याच्या निवड होताना दिसत आहेत। दुसरीकडे पाहायचं तर मुंबई अध्यक्षासंदर्भात प्रवीण दरेकर असतील किंवा मग अमित साटम असतील यांची नावं आपल्याला चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे। मागील अनेक दिवसांपासून संघटनात्मक बाबींमध्ये जर का पाहायचं तर या दोघांनाही आपल्याला संधी सध्याला सरकारमध्ये मिळाली नाही आहे असल्याचं देखील पाहायला मिळतं आणि त्यामुळेच कुठेतरी संघटनात्मक बढती या दोघांना देत मुंबई अध्यक्ष पदासाठी दोघांची चर्चा जी आहे ती आपल्याला सध्या होताना पाहायला मिळत आहे। प्रामुख्यानं यामध्ये जर का पाहायचं तर प्रवीण दरेकर यांचं नाव आपल्याला सध्याला आघाडीवर पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे एकूण कोणाची या दोघांपैकी वर्णी लागणार, एकूण या बैठकीच्या सत्रानंतर आपल्याला नेमकं नाव जे आहे ते पुढे येताना पाहायला मिळेल। निश्चित। धन्यवाद अभिषेक, या सविस्तर माहितीबद्दल। या बैठकीवर आपलं असंच लक्ष असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।